ही जनरेशन पाहता ही जनरेशन गटर आहे. ह्या जनरेशनला पाहिल्यावर मला घिन येते असं स्वतः खासदार आणि त्याचबरोबर अभिनेत्या कंगना रणावत म्हणाले आहेत. याच संदर्भात जेनझीसचं म्हणणं काय आणि इतर नागरिकांचं म्हणणं काय हे देखील आपण जाणून घेणार आहोत. एक जेनझीस म्हणून तुला काय वाटतं, ही जनरेशन गटर आहे का? अजिबातच नाही. आम्हीच आहोत. आम्ही आता हे जे नेशन आहे तेच आम्ही आता डेव्हलप करणार आहोत. आमच्या हातातच सगळं आहे. आणि ज्यांनी आम्हाला कॉक्रोच असं म्हटलेलंच त्यांच्यामुळे आता कॉक्रोच जनता पार्टी झाली आहे. आणि ज्याचे फॉलोअर्स तर सगळ्या जी आपली BJP जनता पार्टी होती त्याच्यापेक्षा पण खूप जास्त झालेले आहेत. तर मला असं वाटतं की जेनझी हा जो जनरेशन आहे तो सगळ्यात मॅच्युअर्ड आहे, इमोशनली स्टेबल आहे. आणि असं आम्ही खूप जास्त मॅच्युअर्डली बिहेव करतो किंवा आम्ही सगळे सिच्युएशनचे डील करतो. आणि हे असं म्हणणं मला चुकीची गोष्ट वाटते, कारण का आम्हीच आहोत जे त्यांचे पिक्चर्स बघणार आहोत किंवा त्यांना प्रमोट करणार आहोत किंवा त्यांच्या ह्याला आम्ही मदत करणार आहोत. तर आमच्यावर सगळं डिपेंडेंट आहे. मग असं आम्हाला बोलणं ही घिन येते असं म्हणतात. म्हणजे जेनझीजला आणि या जे काही झालेलं आंदोलन आहे हे पाहता मला घिन येते जेनझीसची असं वाटतं. ही तर खूपच चुकीची गोष्ट आहे. कारण का आता तुम्ही जर जेनझीचे बघितलात, आता जस्ट एक प्रोटेस्ट पण केलेला, तर त्याच्यामध्ये पण आम्हाला आता विजय मिळालेला आहे. तर जर तुम्ही असं बोलत असाल तर ती खूपच एकदम चुकीची गोष्ट आहे असं मला वाटतं. कंगना रणावत यांना काय सांगाल, म्हणजे जेनझीस कडून काय मेसेज द्याल तुम्हाला द्यायचा असेल? मला असं वाटतं की तुम्ही पहिलं तुमचा पुढचा विचार पण केला पाहिजे की आमच्या हातात सगळं आहे. आणि असे डायरेक्ट चुकीची गोष्ट बोलणे ही चुकीची गोष्ट, कारण का तुम्ही एका मोठ्या माध्यमावर आहात आणि अशी चुकीची गोष्ट नाही बोलायला पाहिजे. नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्यासोबत काही जेनझीज होते, आणखीन काही लोग हैं. तो क्या कहना चाहोगे? कंगना रनावत जो MP है, उन्होंने जो कहा है जेनझीज को गटर जनरेशन कहा है, आपको क्या लग रहा है, ये गटर जनरेशन है? ये गटर जनरेशन तो बिल्कुल नहीं है. ये हमारे देश का यूथ ही हम लोग हैं. हम लोग के जैसे अभी जो ये रेवोल्यूशन हुआ है, जो भी किया है जेनजीज ने ही किया है. सब कुछ जेनजी ने ही शुरू किया. सो गटर बोलना तो इज़ अ वेरी रॉन्ग थिंग. बट सबके अपने अपने ओपिनियंस है. वी आर नॉट समवन टू क्वेश्चन. वो एक पेडिस्टल पे है तो ऑफकोर्स उनका भी कुछ ओपिनियन होगा. आई वॉन्ट टू हियर द एक्सप्लेनेशन कि उन्होंने क्यों गटर कहा है. बाकी तो उनका कहना यह है कि सरकार के विरोध में जो जेनजीज ने किया है वो गलत है. जेनजीज ने ऐसा नहीं करना चाहिए था. एक्चुअली मुझे कोई आइडिया नहीं है ये पूरे कंट्रोवर्सी के बारे में. तो आई वुड लाइक टू नो. मतलब जो जेनजीज का आंदोलन हुआ है देश भर में, वो आंदोलन के खिलाफ उन्होंने ये कहा है. मुझे एक्चुअली ये मैं एजुकेटेड नहीं हूँ ये वाले पूरे टॉपिक के ऊपर. जैसे CJP के बारे में मैं बहुत ज़्यादा जानती हूँ तो आई कैन गिव माई ओपिनियन ऑन दैट. बट ये वाला टॉपिक स्टूडेंट के नाते आपको लग रहा है कि जेनजीज एक गटर जनरेशन है और उनको घिन आती है जेनजीज को? नो, नॉट एट ऑल. दिस इज अ वेरी रॉन्ग स्टेटमेंट टू मेक एंड आई रियली थिंक शी शुड ओ एन अपॉलॉजी टू अस. शी ओज एन अपॉलॉजी टू अस. ओके, थँक्यू. दॅट्स ऑल. नक्कीच आपल्यासोबत काही जेनजीज होते, आणखीन काही आपल्याला या ठिकाणी नागरिक आपल्याला आलेले पाहायला. कुठून आलात काकी तुम्ही? अंधेरीहून आलात तुम्ही. आज सगळं म्हणजे तुमचं महिला मंडळच आलेलं आहे. तुम्हाला खासदार कंगना रनावत माहिती आहेत? ते आता खासदार आहेत. त्यांच्या माध्यमातून असं म्हटलं जातं की जेनझीज म्हणजे ज्यांच्या माध्यमातून हे आंदोलन छेडण्यात आलं, या आंदोलनाला एवढं मोठं यश मिळालं, ही जनरेशन गटर आहे. आणि यांना पाहिल्यावर किंवा ह्यांनी जे काही केलं आहे हे पाहिल्यावरती मला घिन येते. तुम्हाला म्हणजे तुम्ही कसं पाहता याकडे? मला तर योग्यच वाटलं आंदोलन जेनजीने केलं. ते त्यांच्या हक्कासाठीच लढत होते ते, आणि मला योग्यच वाटलं ते. पण तुम्ही त्यांना काय सांगाल जर तुम्हाला सांगायचं असेल एक भारताच्या नागरिकत्वाच्या नात्याने किंवा एक ज्येष्ठ त्या नात्याने? संविधानात सगळ्यांना हक्क दिलाय स्वातंत्र्य बाजू मांडण्याचा, तर सगळ्यांनी आपापल्या परीने केलंय ते. कंगना रनावतला काही म्हणजे घिन येण्यासारखं हे काहीच नाही केलंय. अगदी माझ्या मते तर माझं म्हणणं हेच आहे, बरोबर आहे, योग्य आहे. जेनजीजना जनरेशन गटर असं म्हटलं गेलंय, तुम्हाला काय वाटतं? ही जनरेशन गटर आहे का? नाही, हे चुकीचं आहे. हे ज्यांनी आपापलं मत मांडलंय ते तर योग्यच आहे. हे व्हायला नव्हतं पाहिजे, पण सगळ्यांनी व्यवस्थित सगळं आंदोलन व्यवस्थितरित्या पार पाडलं. याचं खूप मोठं हे आहे. मुलांनी तर खूप चांगलं केलंय. पण खासदार जेव्हा असं म्हणतात आपल्या येणाऱ्या पिढीला किंवा जी पिढी देश घडवणार आहे किंवा देशाचं भविष्य घडवणारी आहे, तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? हे चुकीचं आहे त्यांचं बोलणं ना. चुकीचं वाटतं. हां, चुकीचं आहे. त्यांना एक मेसेज काय द्याल तुमच्या माध्यमातून?
आम्ही तर बोलू की बाबा हे बोलणं तुमचं चुकीचं आहे असं बोलायला नाही पाहिजे. ते आपण त्यांच्याकडून तर शिकायला पाहिजे की मुलांनी एवढं मोठं आंदोलन करून आपल्याला हे दिलंय की बाबा मार्गदर्शन केलंय की तुम्ही जर पेपर फुटीवर हे असं करणार तर बाकीचे लोक बोलणारच ना. असं आंदोलन कधी देशभरात पाहिलं होतं यापूर्वी? नाही पाहिलं होतं. हे पहिल्यांदाच घडलंय असं. म्हणजे जेनझीजनी एक छाप सोडलेली आहे की म्हणजे कुठलं पक्षीय आंदोलन नव्हतं किंवा या आंदोलनाला चेहरा नव्हता, परंतु आंदोलन कसं करावं हे या जेनझीजनी दाखवून दिलं. आपल्यासोबत काकी आहेत. काकी, काय सांगाल, किती वर्ष तुम्ही पाहताय, म्हणजे या भारतभरात असा उठाव कधी झाला होता का विद्यार्थ्यांच्या माध्यमातून? कधीच नाही. एवढ्या वर्षामध्ये आम्ही पाहिलं, आता आम्ही या वयाचे आहोत, पण कधीही असं आंदोलन झालेलं नव्हतं. आणि जे हे मुलांनी जे केलं शिक्षणासाठी खूप छान केलं. त्यांनी खूप आंदोलन त्यांनी दाखवून दिलं की या प्रत्येकाला आम्हाला हक्क आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाचं कर्तव्य आहे. त्यांनी ते निभावलेलं आहे आणि पूर्णपणे निभावलेलं आहे असं वाटतं. आणि जे नेत्यांचं वगैरे याच्यामध्ये काही येत नाही. आणि उलट त्यांना, ह्या मुलांना ह्यांनी साथ दिली पाहिजे की तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे की पुढे जा, आम्ही आहोत तुमच्या पाठी. प्रोत्साहन न देता खासदार कंगना राणावत आहेत, त्या असं म्हणतायत की ही जनरेशन म्हणजे जेनझीज नाही, ही जनरेशन गटर आहे आणि यांना पाहिल्यावरती किंवा यांनी जे काही केलेलं आहे हे पाहिल्यावरती घिण येते आम्हाला. मग ही जे ते बोलते ना ती स्वार्थासाठी बोलतायत. हे असे जे बोलतायत ना की त्यांना असं वाटतं की आम्हालाच चांगलं बोलावं, ते पक्षानिमित्ताने ते बोलतायत. त्या समजलं काय की काहीतरी असं बोलल्यानंतर आपल्याला पुढे काहीतरी मिळेल, स्वार्थासाठी पुढे माझं नाव येईल, ह्याच्यासाठी बोलतात हे, बाकी काही नाही. त्यांना काय एक मेसेज जर तुम्हाला जेनझीज कडून कंगना राणावत यांना द्यायचा असेल तर तुम्ही काय द्या? माझं एवढंच सांगणं आहे की असं त्या मुलांच्या विषयी असं कधीही बोलू नये, स्वार्थासाठी बोलू नका. मुलांच्यासाठी कर्तव्य मुलांचं आहे, आपल्याला त्यांची प्रगती करायची आहे, पुढचं आयुष्य त्यांचं जनरेशन अगदी छान सुंदर जावं, ह्याच्यासाठी काहीतरी चांगला डोक्यात विचार घेऊन चांगलं बोलत जा. परंतु जेनझीजला जेव्हा जनरेशन गटर म्हटलं जातं, MP कंगना राणावत आहेत त्यांच्याकडून, तेव्हा तुला कसं वाटतंय, हे बोलणं योग्य आहे? खरंच ही जनरेशन गटर? कॉक्रोच बोललेत ते लोक, गटर पण बोललेत, त्यामध्ये फरक काय? त्यांना तर दाखवलंय कॉक्रोच बोलल्यानंतर, बरोबर ना? पण हे कितपत योग्य आहे? हे अशा पद्धतीने देशाचे खासदार म्हणत आहेत आणि म्हणजे येणाऱ्या पिढीला, जी पिढी येणाऱ्या काळात भविष्य आहे देशाचं, त्या पिढीला असं म्हणणं हे कितपत योग्य आहे? तुला काय वाटतं एक जेनझीज म्हणून? चुकीचं तर आहे, पण आता त्याच्यावर काय बोलू शकतो आपण? प्रोटेस्ट करू शकतो, पण अजून ती वेळ आली नाही की परत प्रोटेस्ट करावं लागेल. जेव्हा येईल परत दाखवणार जेनजी की जेनजी कोण आहे. अगदी. आणि त्यांनी जे म्हटलंय की जे काही केलेलं आहे जेनझीजने ते पाहिल्यानंतर त्यांना घिण येते, या संदर्भात काय म्हणशील? आता जेनजी आहे, जसं सगळ्यात जेन वेगळ्या वेगळ्या आहेत, तर त्यांचं पण काही आहे जे ते लोक दाखवतात. अगदी. तसंच आता आपलं कसं आहे, जनरेशन थोडा मॉडर्न आहे, याच्यामुळं मॉडर्न साईडने आपण केलं आहे प्रोटेस्ट आणि त्यांना हार पण मानावी लागली आहे. बरोबर. लगभग बरोबर ना? हां. पण या सगळ्या गोष्टी होत असताना आत्ता तुला काय वाटतं का या विरुद्ध काही उठाव होईल? किंवा कंगना राणावत यांनी जे काही म्हटलेलं आहे या विरोधात काहीतरी जेनझीज आता उठाव करतील? नाही, कारण ती स्वतःच अशी आहे की तोंड खोलल्यावर गटर वाटते.